Praise the Lord. हालेलुया. Good morning to everyone. सर्वांना सुप्रभात. God is present in everyone's life. परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपस्थित आहे. And He is going to bless everyone today. आणि आज परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियांनो, many people are afraid of many things in their life. खूप सारे लोक त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींसाठी चिंतित आहेत, भयभीत आहेत. But let me tell you one thing, fear not. परंतु मला एक गोष्ट सांगू द्या की भिऊ नका, घाबरू नका. For God is with you. कारण की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. And He will never leave you nor forsake you, so the Bible says. आणि बायबल आपल्याला चांगलं सांगतं प्रियांनो की परमेश्वर जो आपला आहे तो आपल्याला कधी सोडत नाही, कधी टाकून देत नाही. And He is the God who wants to bless His people. आणि आपला परमेश्वर आज चांगला अद्भुत आहे की तो त्याच्या लोकांना आशीर्वादित करू इच्छितो. I tell you one thing, my dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. God always think of blessing mankind. बघा, परमेश्वर जो आहे तो सतत मनुष्य जातीला आशीर्वादित करण्याचा विचार करत राहतो. Praise God. हालेलुया. And He's going to bless everyone today. आणि आज तो प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. All glory to that living God. सर्व गौरव येशूला देतो. So before we start the message, I would like to request you that please like and follow our page on FB by the name Pastor Joseph Salve Ministries. प्रियांनो, संदेश सुरू करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला करण्यासाठी मी सांगणार आहे की फेसबुक वरती आपला एक फेसबुक पेज आहे. त्या पेजचं नाव आहे पास्टर जोसेफ साल्वे मिनिस्ट्रीज. तर मी तुम्हाला सांगेन की तो पेज जो आहे तुम्ही लाईक आणि फॉलो करा. And same on YouTube also, you can subscribe our channel, press the notification button, and God will surely bless you by the name of on YouTube channel. Our name is Pastor Joseph Salve Ministries. Same. आणि पाहतो आपला युट्यूब चॅनल देखील आहे. त्या चॅनलचंही तेच नाव आहे, पास्टर जोसेफ साल्वे मिनिस्ट्रीज. तो पेज जो युट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा. God will surely bless you, and please tell everyone, your friends, your relatives, those who people you feel that they are really require the prayers, you can tell them to follow our page and subscribe our YouTube channel also. आणि प्रेरणा, तुम्ही आपला हा पेज आणि युट्यूब चॅनल तुम्ही लोकांबरोबर शेअर करा, त्यांनाही प्रोत्साहित करा लाईक आणि फॉलो आणि शेअर करण्यासाठी. जर तुमचे नातेवाईक ज्यांना प्रेयरची गरज आहे असं तुम्हाला वाटतं की त्यांना आणखीन प्रेयरमध्ये तुम्ही घेऊन येताल तर त्यांना देखील तुम्ही हा चॅनल लाईक सबस्क्राईब करायला सांगू शकता. Because everyone requires the word of God. कारण की प्रत्येकाला परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. And by doing this, you are doing a ministry also. This is a part of ministry. आणि तुम्ही जेव्हा हे पेज लाईक फॉलो सबस्क्राईब करायला कुणाला सांगत आहात किंवा त्या व्यक्तीपर्यंत ते वचन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात तर हाही एक मिनिस्ट्रीचा भाग आहे. And surely God will reward you for this thing also. आणि निश्चितच परमेश्वर तुम्हाला ह्यासाठी पुरस्कारितही करेल. Praise God. हालेलुया. My dear precious children of God, now we are starting the word of God. आणि प्रियांनो, आता परमेश्वराचा संदेश जो आहे त्याची सुरुवात आपण करत आहोत. And from 3 weeks we are seeing the attacks of the devil, how the devil attacks us. आणि 3 आठवड्यांपासून आपण पाहतो की तो सैतान आपल्या जीवनात कसे हमले करतो. Praise the Lord. हालेलुया. So last time we had seen that how the devil attacked Job's life. आणि मागच्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की त्या सैतानाने योबाच्या जीवनावरती कसा हल्ला केला होता. Praise the Lord. Hallelujah. But Job was really a talented person who knew that whatever it is happening from the devil's side, and he knew only one thing, that only God can rescue him from these things. आपण पाहिलं की योग जो आहे तो शहाणा झालेला, त्याला माहिती की हे जे काही त्याच्या जीवनात गोंधळ चाललेले आहे, संकट आलेले आहेत, हे सैतानाकडून आहे. आणि त्या योगाला हेही एक गोष्ट माहिती होती की फक्त परमेश्वरच आहे जो त्याला ह्या बंधनातून, ह्या आजारातून, पीडेतून काढू शकतो. And that's why he arose and fell into the feet of the living God. आणि म्हणून आपण पाहतो योग जो उठलेला आहे आणि परमेश्वराच्या चरणातून आराधना करत आहे. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय, many people are afraid of the devil. खूप सारे लोक आहेत की ते सैतानाचं नाव ऐकताच घाबरून जातात. Many people, even the small children, they are afraid of the darkness. They don't go alone in the darkness or in the other room also. आणि आपण पाहतो लहान लेकरं देखील घाबरतात, अंधाराला घाबरतात, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला कधी कधी घाबरतात. And if this is the condition of the small kids, then what will be the condition of the bigger people? बघा, लहान लेकरं असे भयभीत होतात, मग मोठ्यांच्या बाबतीत काय असेल? Many people are afraid of many things. आता छोटे लेकर रूम मध्ये जायला घाबरतात, अंधाराला घाबरतात. तसंच मोठे लोक जे आहेत त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची भीती आहे. Praise the Lord. Hallelujah. And fear is the
one part of the devil's attack. आणि बाबांनो, सैतानाच्या हमल्यांपैकी त्याचा एक हमला आहे भीती घालणं. Praise the Lord. Hallelujah. Many people, they say that who has seen the devil? खूप सारे लोक म्हणतात सैतानाला कोणी पाहिलेलं आहे. I tell you one thing, my dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, एक गोष्ट सांगतो. Okay, no one has seen the devil. बाबांनो, सैतानाला कोणीच पाहिलेलं नाही. But I ask you one question. परंतु एक प्रश्न तुम्हाला करतो Who has seen Hitler? की हिटलरला कोणी पाहिलंय? No one has seen Hitler today. आजची जी पिढी आहे त्या पिढीपैकी कोणीच हिटलरला पाहिलेलं Today's नाही. generation, no one has seen Hitler, but they still believe in that Hitler was there. पण आजच्या ह्या पिढीने, आजच्या तरुण पिढीने कोणीच हिटलरला पाहिलं नाही, परंतु सगळे म्हणतात हो हिटलर आहे, विश्वास आहे त्यांचा होता म्हणून. I tell you one thing, Bible speaks about the devil. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बायबल जो आहे ते आपल्याला सैतानाबद्दल सांगतं. Praise the Lord. Hallelujah. Many people say, who has seen God also? आणि मग काही असेही लोक आहेत की ते म्हणतात परमेश्वराला तरी कोणी पाहिलेलं आहे. But the Bible speaks that this is the word of God. आणि बायबलचं हे वचन आहे की हे बायबल परमेश्वराबद्दल सांगतं. And heaven and earth shall pass away, but God's word will never pass away, the Bible says. आणि बायबलचं एक सुंदरसं वचन आहे की स्वर्ग आणि पृथ्वी नाही तर होईल, परंतु परमेश्वराचं वचन कधी ढळणार नाही. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, everyone believes that there is God. पण प्रत्येक व्यक्ती हा विश्वास ठेवतो की परमेश्वर आहे, अद्भुत शक्ती आहे. If we believe in God, then there is a dark side also. The devil is also there. आपण जर परमेश्वरवरती विश्वास ठेवतो तर एक अंधकारक बाजू आहे, ती सैतानाची आहे. If there is a white color, then there is a dark color. आपण जसं पाहतो की पांढरा रंग आहे तर काळा रंग आहे. Good things are there, then the bad thing is also there. आपण एक अजून गोष्ट पाहतो की जगात चांगली गोष्ट तर वाईट गोष्टीही आहेत. Praise God. Hallelujah. And that's why if God is there, then the devil is also there. म्हणजे प्रियांनो, परमेश्वर आहेत तर सैतान देखील हा एक But आहे. God is the most powerful one. परंतु परमेश्वर जो आहे तो सर्व सामर्थ्यवान आहे. God has created everything. परमेश्वराने सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे. Praise the Lord. Many people say they have not seen the devil. खूप सारे लोक म्हणतात सैतानाला कोण पाहिलं, सैतान काय आहे? But I tell you one thing. परंतु एक गोष्ट The book of Isaiah chapter 41 speaks about the devil. यशायाच्या पुस्तकामध्ये 41 अध्यायात त्यात आपण पाहतो सैतानाबद्दल लिहिलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. The Bible speaks about the devil and how devil was been created and how he was been thrown down. बाबांनो, त्यात लिहिलेलं आहे की ते सैतानाची निर्मिती कशी झाली, त्याला कसं खाली फेकण्यात आलं वगैरे सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. So sorry, it is there in the book of Isaiah chapter 14 verse 12 to 15. आयझायाच्या पुस्तकामध्ये 14व्या अध्यायात ह्या गोष्टी आहेत प्रियांनो. Praise God. Hallelujah. God created angels. परमेश्वराने देवदूत And निर्माण who was केले. devil? Devil was an angel, a thrown angel named as Lucifer. आणि बाबांनो, जो सैतान आहे, आपण आता सध्या जो सैतान झाला तो आधी देवदूत होता, तो आराध्य देवदूत होता, त्याचं नाव आहे लुसिफर. But a greediness came in his heart, a sin came in his heart. परंतु त्याच्या हृदयामध्ये लालच निर्माण झालेला आहे प्रियांनो. And he wanted to become more powerful than the God. He wanted to build a throne more higher than the God. त्याला त्याचं सिंहासन जे आहे परमेश्वराच्या सिंहासनाच्याही वर बांधायचं होतं. And that's why he was being thrown down. आणि हेच कारण आहे की त्याला खाली फेकण्यात आलं, त्याचं पतन झालं. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो. And that's why he became devil. आणि मग पाहतो की तोच जो आराध्य देवदूत होता त्याचं पतन झालं आणि तो सैतान झालेला I आहे. will tell you one more thing. अजून एक गोष्ट Now, सांगतो. why devil is behind the mankind? बरोबर, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तो सैतान जो आहे तो मनुष्या मागे का लागलेला आहे? Because God created mankind into his own image. ह्याचं एक कारण हे आहे की परमेश्वराने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपामध्ये बनवलं आहे. When that devil was thrown down, after that God created mankind. बाबांनो, सैतानाचं म्हणजे लुसिफर जो आहे त्याचं पतन झालं, त्याला खाली टाकण्यात आलं आणि सैतानाला खाली फेकल्यानंतर परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केलेली आहे. He created mankind with the mud. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती मातीच्या गोळ्यापासून केली. With his own hands he created mankind. आणि परमेश्वराने स्वतःच्या हाताने मनुष्याला बनवलेलं घडलेलं आहे. The Bible speaks that God gave a breath. He literally kissed mankind and gave breath to mankind. That's why mankind became alive. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की
त्या मातीपासून बनवलेल्या त्या मनुष्यामध्ये परमेश्वर त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुकलेला आणि तेव्हा तो जीवधारी झालेला आहे. But as concerned to the angels and the devil thing, God is not created them with his own hands. परंतु हे जे देवदूत व सैतान आहे त्यांना परमेश्वराने हाताने घडवलेलं नाही. Praise the Lord. Hallelujah. Only mankind has been created. The Bible speaks that mankind has been created by his own hands. बायबलमध्ये एवढाच उल्लेख आहे की मनुष्याला बनवताना परमेश्वर स्वतःच्या हाताने बनवलेलं घडवलेलं आहे, आकार दिलेला आहे. And the Bible says that we are being created into his own image. आणि बायबलमध्ये लिहिले की परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये त्याने स्वतःच्या प्रतिरूपामध्ये मनुष्याला बनवलेलं आहे. And God so loved the world. आणि परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली. Praise the Lord. Hallelujah. I tell you one more thing, my dear precious children of God. माझ्या देवाची प्रेरणा अजून एक गोष्ट सांगतो Who was Lucifer? की लुसिफर कोण होता. Lucifer was an angel who used to worship the living God. सुरुवातीला आपण पाहतो लुसिफर जो आहे तो एक आराध्य देवदूत आहे, जो परमेश्वराची आराधना करणारा एक देवदूत But होता. afterwards, when the Lucifer committed sin, when he was thrown down, परंतु लुसिफरच्या हातून जेव्हा पाप झालं, त्याला जेव्हा खाली फेकण्यात आले, God created mankind, परमेश्वराने मनुष्याला बनवलेलं आहे. and he created mankind to worship the living God. आणि परमेश्वराने जे मनुष्याला बनवलेले आहे ते देखील परमेश्वराची आराधना स्तुती करण्यासाठी बनवलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. That means in the heaven, when God sees down, he sees that he wants to see that mankind worshiping him. आणि जेव्हा परमेश्वर स्वर्गातून पृथ्वीकडे पाहतो तर त्याला एकच गोष्ट पाहिजे इच्छा असते की त्या मनुष्याने त्या निर्माणकर्त्याची म्हणजे परमेश्वराची आराधना स्तुती करावी. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रिय, What a great privilege we are having that we can worship the loving God. कारण आपल्याला किती मोठं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की आपण परमेश्वराची आराधना करू शकतो. Praise God. Hallelujah. And that's why the devil, this Lucifer, who cannot defeat the God, then what? The frustration comes that we say now that some people they say like I'm not able to defeat you, or I'm not able to hurt you, though then I will break or I will hurt the most lovable thing of yours. पण आपण पाहतो की एखादा व्यक्ती जो आहे त्याला समोरच्या व्यक्तीला हरवता येत नाही, काही करता येत नाही, तर तो व्यक्ती काय करतो की समोरच्या व्यक्तीची आवडती गोष्ट जी आहे ती रागाच्या भरात तोडून टाकतो, मोडून टाकतो, फेकून टाकतो, अशा प्रकारे राग व्यक्त करतो. तसंच सैतानाचा आहे, तो सैतान जो आहे तो परमेश्वराला हरू शकत नाही म्हणून तो मनुष्यावरती हमले करतो. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, people say I'm not able to defeat you, I will destroy you, the best thing. लोक म्हणतात की मी तुला हरू शकत नाही, तर मी तुझी चांगली आवडती गोष्ट आहे त्याचाच नाश करतो. Praise God. Hallelujah. Devil also did the same thing. सैतानानेही तेच केलेलं आहे. And that's why he went behind mankind and he cheated mankind in the Garden of Eden. आणि म्हणून आपण पाहतो की तो जो सैतान आहे तो मनुष्या मागे लागलेला आहे आणि तिथं मनुष्याला फसवलेला आहे. Praise God. Hallelujah. Devil is not behind of any other things of the creation of the God, but he is just behind mankind. कारण तो जो सैतान आहे ह्या पृथ्वीवरती अनेक गोष्टी परमेश्वर निर्माण केल्या त्याच्या मागे लागलेला नाही, परंतु मनुष्य मात्राच्या मागे लागलेला आहे. Praise God. Hallelujah. You will never find devil attacking any animal or any bird. तुम्ही कधीच हे गोष्टी पाहणार नाही की तो सैतान आहे जो एखाद्या प्राण्यावरती हमला करत आहे, पक्षावरती हमला करत आहे, त्याचा नाश दुष करत आहे. But you will always find that the devil is always behind mankind. तर तुम्ही हे नेहमी पाहाल की तो जो सैतान आहे तो मनुष्या मागे लागलेला आहे. Praise God. Hallelujah. Why? Because God loves mankind. ह्याचं कारण काय आहे? एकच कारण आहे की जो परमेश्वर आहे तो मनुष्यावरती खूप प्रेम करतो. And God, devil is not able to defeat God. That's why he is behind us. आणि तो सैतान जो आहे तो परमेश्वराला हरू शकत नाही म्हणून परमेश्वराची आवडती गोष्ट जी मनुष्य आहे त्याच्या मागे तो लागलेला आहे. And that's why God is always there to defend us, to protect us. आणि इथं परमेश्वर देखील आपला बचाव करण्यासाठी आहे, आपल्याला वाचवत होतो. And that's why he sent Jesus Christ on this earth to defeat the devil. आणि हेच कारण आहे की परमेश्वराने प्रभू येशूला ह्या जगात पाठवलेले त्या सैतानाला हरवण्यासाठी. So from starting itself, right, he is behind from Adam and Eve till today. In our life also he is just behind us. आणि आपण पाहतो सुरुवातीपासून म्हणजे आदम आणि हवापासून आतापर्यंत तो सैतान प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. Many people are afraid of the devil. खूप साऱ्या लोकांना सैतानाची भीती वाटते. But I tell you one thing, don't get afraid of the devil. परंतु मी तुम्हाला
सांगतो की सैतानाला घाबरून जाऊ नका, but instead get afraid of God. तर उलट तुम्ही फक्त परमेश्वराचाच भय बाळगा. Praise God. Hallelujah. The fear of God is the most talented thing what we can do. कारण परमेश्वराचं भय बाळगणं ही सर्वात उत्तम गोष्ट जी आपण करू शकतो. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाची Many प्रिय. people say devil is powerful. खूप सारे लोक म्हणतात सैतान खूप ताकदवर आहे, He does many bad things in our life. तो आमच्या जीवनात खूप वाईट गोष्टी करतो. I tell you one thing. एक गोष्ट सांगतो, Devil is the creation of God. कारण सैतान देखील एक परमेश्वराची निर्मिती आहे. Now tell me one thing. Who is powerful? The creation is the powerful or the creator is the powerful? आपण आता एक प्रश्न करतो, त्याचं उत्तर तुम्हीच सांगा की निर्माण करता मोठा आहे का निर्मिती मोठी असते. Praise God. Hallelujah. And God is the creator of everything. आणि परमेश्वर जो आहे तो सर्व गोष्टींचा निर्माण करतो. And that's why he defeated. God has defeated devil. आणि आपण पाहतो की परमेश्वराने सैतानाला हरवलेला So आहे. we need to understand this thing that the devil is the defeated one. आणि आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे की तो सैतान हारलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. That's why don't get afraid of the devil. आणि म्हणून त्या सैतानाला घाबरून जाऊ No नका. matter how much problems he can create, he might have created in your life. काय फरक पडत नाही की त्या सैतानाने आजपर्यंत किती समस्या तुमच्या जीवनात निर्माण करून ठेवल्या. There is no need to get afraid of the devil at all. पण त्या सैतानाला घाबरण्याची गरज नाही. Praise the Lord. Hallelujah. Surely God is the most powerful one. कारण की लक्षात घ्या, सर्व सामर्थ्यवान बलवान पराक्रमी आपला परमेश्वर आहे. Praise the Lord. Hallelujah. The devil came in our life and he defeated mankind and brought death into mankind's life. परंतु सैतान जो आहे तो मनुष्याच्या जीवनात आला, त्याने मनुष्याला फसवलं आणि मनुष्याच्या जीवनात पाप आलं. Praise God. Hallelujah. And that's why death came into existence. आणि त्यापुढे आपण पाहतो की मनुष्याच्या हातून पाप घडला आणि मृत्यू जो आहे तो मनुष्याच्या जीवनात प्रवेश केलेला But आहे. I tell you one more thing. परंतु एक गोष्ट सांगतो Jesus came. की येशूही आला, मग He came to destroy devil, तो आला defeat devil. त्या सैतानाला हरवण्यासाठी. Praise the Lord. Hallelujah. He came on this earth. प्रभू येशू या जगात आला, He gave his life on the cross. त्याने त्याचं जीवन क्रूसावरती अर्पण केलेलं He आहे. shed his precious blood for the forgiveness of the sins of the mankind. मनुष्याच्या पाप क्षमेसाठी त्याने त्याचं पवित्र रक्त वाहिलेलं आहे. He died. प्रभू येशू क्रूसावरती मरण He पावलं, was buried. त्याला पुरण्यात But आले. I tell you one thing, he just did not die, but he rose again from the dead. त्याला एक महत्व सांगू द्या, तो मेला, त्याला पूर्ण तो तिथेच राहिला असं नाही, तर तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला. Many people say Jesus died, खूप सारे लोक म्हणतात येशू मेला, but Jesus rose again from the dead. This is our new hope. पण तिथे सगळं संपलं असं नाही, तर येशू मेला, त्याचा पुनरुत्थान झालेला आहे, ही आपली नवीन आशा आहे. Praise the Lord. In the book of 1 Peter, it is given that Jesus is our new hope. आपण पहिले पेत्रच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ही आपली जिवंत आशा आहे. The biggest fear is the fear of death. Anyone fears death. पण ह्या जगामध्ये सर्वात मोठी भीती जर कशाची असेल तर ती मरणाची भीती आहे. And Jesus Christ has defeated that death. आणि त्या मृत्यूच्या भीतीलाच प्रभू येशूने हरवलेला आहे. And whosoever believes in Jesus Christ, आणि जो कोणी येशूवरती विश्वास the ठेवतो, Bible says he will not die, he will not perish but have eternal life. That means he will not die but have eternal life. तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो येशूवरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय, last Sunday I had told you that the devil has created many problems in the Job's life. पण मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या सैतानाने योबाच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण केल्या. He created problem in his business. त्याच्या बिझनेस मध्ये त्याने समस्या निर्माण केल्या. All the property was been stolen. त्याची धन संपत्ती समृद्धी चोरीला गेली. His family life was destroyed. त्याचा पारिवारिक जीवनाचा नाश झाला. His children were killed. त्याचे लेकरं मरण पावले. His whole body was covered with the boils. आणि त्याच्या स्वतःच्या शरीरावरती गळवे फोड आलेले आहेत. Suddenly it happened. सगळं अचानक One after the other he was getting bad news. एकानंतर एक अशी वाईट बातमी त्याला मिळत जात आहे. But my dear precious children of God, परंतु माझ्या देवाची प्रिय, still the Job did not got afraid. तरी देखील योग जो आहे तो घाबरलेला नाही. He knew one thing, this is all the attack of the devil. त्याला समजलं की हे सगळे सैतानाचे हमले आहेत. Praise God. Hallelujah. Many people that this situation might be there. खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कदाचित
अशी परिस्थिती असेल, today God is going to nullify all the works of the devil in your life. आज परमेश्वर तुमच्या जीवनातील जे काही सैतानी हमले झालेले आजपर्यंत सगळ्यांना एक पूर्ण विराम लावणार आहे, बंद करणार The आहे. Gospel of John chapter 10 verse 10 says, आपण योहान 10:10 मध्ये लिहिलेलं the आहे devil came to steal, rob and destroy. की जो सैतान आहे तो चोरी करण्यासाठी, घात आणि नाश करण्यासाठी आला. The same thing he did in the Job's life. आपण तीच गोष्ट त्याने योबाच्या जीवनात केली. He stole his prosperity. त्याची समृद्धी चोरली, He robbed his all the belongings. सर्व त्याचे जे काही धन संपत्ती होती ती सगळी चोरली. He destroyed everything of Job. योबाच्या जीवनातील सगळ्या गोष्टींचा नाश त्याने केला. And instead he gave sickness in Job's life. आणि त्याहीवर आपण पाहतो की योबाच्या जीवनात आजार पण दिलेला आहे. If this is happening in your life, जर प्रिय ह्या गोष्टी तुमच्या जीवनात होत असतील don't worry. तर घाबरू नका. Jesus also came. आपण पाहतो येशू ही जगात आलेला आहे. He came to give life in abundance. तो जीवन देण्यासाठी आला ना, विपुलतेचं भरपुरीचं जीवन देण्यासाठी Just आला. don't look towards your problems and towards your fear. पण तुम्ही फक्त तुमच्या समस्येकडे किंवा तुम्हाला जी भीती वाटते तिथं पाहत बसू नका. But look towards the new living hope. तर ती जी नवीन जिवंत आशा आहे त्याकडे तुम्ही पहा. Jesus will give, when you look towards that Jesus, He will give you life in abundance. तुम्ही जेव्हा येशूकडे पाहाल प्रणव, तो तुम्हाला जीवन देईल आणि विपुलतेचं जीवन No देईल. matter in which things you are lacking, He will give you those things in abundance. मग काय फरक पडत नाही की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडत आहात, ती गोष्ट तुम्हाला मग प्रभू देईल. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, No matter what is happening in your life, now look towards the living God. सध्या तुमच्या जीवनात काय चालू आहे ते जरा बाजूला ठेवा. तुम्ही आता प्रभू येशूकडे पहा. But many people, they accept their defeat. परंतु खूप सारे लोक काय करतात की त्यांच्या जीवनामध्ये हार स्वीकारतात आणि म्हणतात आता काहीच होऊ शकत नाही. Nothing can be done, nothing will happen in our life. आता ह्यापुढे काहीच चांगलं होणार नाही. आता माझं कसं चांगलं कधी होणारच I have नाही. lost my battle. मी माझं युद्ध हारलो. Everything is finished now. सगळं काही संपलं. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय, this is not an end. पण इथंच सर्व काही समाप्त होत नाही. Praise the Lord. हालेलुया. हा शेवट नाही. But the Bible says God is good. परंतु बायबल मध्ये लिहिले की देव चांगला आहे. And God created light in the deep darkness. आणि आपण पाहतो परमेश्वर अद्भुत आहे की त्याने निबिड अंधकारामध्येच प्रकाश निर्माण केला होता. Praise the Lord. हालेलुया. God has created everything on this earth. परमेश्वरने ह्या पृथ्वीवरील सर्व गोष्टींची निर्मिती केलेली आहे. And He can do good things in your life also. आणि तो अद्भुत परमेश्वर तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी करू शकतो. Praise God. हालेलुया. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियानो, many people say, खूप सारे लोक म्हणतात, after accepting their defeat, they say, this is the will of the Lord. लोक स्वतःची हार स्वीकारून खाली बसतात आणि मग म्हणतात हीच परमेश्वराची इच्छा आहे माझ्यासाठी. This is not the will of the Lord that you should be defeated. तुम्ही हारले जावं किंवा हार स्वीकारून असं एका जागेवरती स्तब्ध बसावं ही परमेश्वराची इच्छा नाही. Praise God. Hallelujah. But God has created us to give prosperity, life in abundance. तर प्रभूने आपल्याला जीवन दिलेलं आहे, भरपुरीचं विपुलतेचं जीवन देऊन आशीर्वादित केलेलं आहे. Praise the Lord. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय, I tell you one thing, the truth I am telling you today. बाबा सत्यच तुम्हाला सांगत आहे. Praise God. Hallelujah. Abraham was rich. अब्राहम जो आहे तो श्रीमंत होता. When the king came towards him, he did not took anything from him. जेव्हा तो राजा त्याच्या जवळ आला त्या राजाकडून त्याने काहीच घेतलेलं नाही. Praise God. Hallelujah. But instead he said, I don't want anything from you, not even a single thread. Because no one should say that I have taken from you, but everyone should say that God has blessed me. अब्राहम तो राजा जेव्हा समोर आला, अबीमलेक राजा आला, तेव्हा तो म्हणाला की मला तुझा दोराही नको, एक बंधही नको, जेणेकरून लोकांनी कधी म्हणू नये की ह्या राजामुळे मी आशीर्वादित झालो, तर मी सर्व गौरव माझ्या परमेश्वरालाच देणार आहे. Praise the Lord. Hallelujah. Job was the richest person in the East, the Bible says. आणि योग देखील पूर्वेकडील सर्वात श्रीमंत आहे असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. King Solomon was the richest one, the Bible says. आणि शलोमोन राजा जो आहे तो सर्वात श्रीमंत आहे असं Praise लिहिलेलं the आहे. Lord. David was the king of the Israel. He was the richest one. दावीद जो आहे तो इस्रायलाचा राजा झाला, प्रणव सर्वात यशस्वी राजा आहे, तोही समृद्धिवान झाला That आहे. means prosperity, success belongs to the children of the living God. याचा अर्थ काय की समृद्धी, यश, बरकत ही परमेश्वराच्या लेकरांची आहे. Praise God. हालेलुया. But many people say that God has given us a little bread. It's okay. It is the will of the Lord. परंतु काही लोक म्हणतात आमच्याकडे
परमेश्वराची इच्छा आहे The आमच्यासाठी. Bible speaks about one beggar. His name was Lazarus. कारण बायबलमध्ये एका भिकाऱ्याचा उल्लेख आहे, त्याचं नाव आहे लाजर. Now this beggar, he used to sit on the door waiting when the rich person's bread will fall on the ground and he will get that bread. पण हा जो लाजर आहे तो श्रीमंताच्या दारात नेहमी बसायचा आणि वाट पाहायचा की त्याच्या मेजावरून थोडं काहीतरी खाली पडलं, भाकरीचा तुकडा वगैरे, तर त्याला खायला मिळेल. Even if the dogs used to come and lick him. आणि त्या लाजरला असं खोड वगैरे कोड वगैरे फुटलेलं जसं काय ते कुत्रे जे आहेत ते त्याला ऍक्च्युली चाटत आहे. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, he was a beggar. तो जो लाजर आहे तो भिकारी आहे. Praise God. The Bible speaks that when he died, he was directly sitting at the side of Abraham. पण हा जो लाजर आहे तो भिकार अवस्थेत आहे, त्याला खायला प्यायला काय नाही, त्याची दयनीय अवस्था आहे. परंतु बायबलमध्ये लिहिलंय की तो जेव्हा मेला तो जाऊन थेट अब्राहमाशी उराशी जाऊन बसलेला आहे. This means that this beggar was a child of the Lord. He believed in the God. म्हणजे काय की हा जो लाजर आहे तो परमेश्वराला भिवून वागणारा आहे आणि तो परमेश्वरती विश्वास ठेवणारा आहे. Praise God. Hallelujah. He died and he went into the heaven. आणि बायबलमध्ये लिहिलं की तो मेला आणि तो स्वर्गात गेला. But then why he lived a whole life in that beggar situation? मग तो त्याचं आयुष्य जेव्हा जगत होता पण तो भिकार अवस्थेत का होता? Why? का? Because it was not that Lord did not want to give him. असं नाही की परमेश्वर त्याला देव इच्छित नव्हता. I had just now told you it is the will of the Lord that we should live a luxurious life, a blessed life, a life of abundance. आताच मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वराची इच्छा आहे की आपण आशीर्वादित समृद्धीवान जीवन जगावं. But then why he lived a whole life in that beggar situation? मग तो जो लाजर आहे तो जीवनभर त्या दरिद्र अवस्थेत का जगला? It was not the fault of the Lord. कारण इथं परमेश्वरची चूक नाही. God is ever ready to give. परमेश्वर नेहमी द्यायला तयार आहे. But it was that thought of that beggar that he had accepted his defeat and he wanted to live in that same beggar situation. इथं जो लाजर आहे त्याने स्वतःची हार जीवनात स्वीकारलेली होती आणि त्याला त्या दरिद्र अवस्थेतच राहायचं होतं. His heart was good. त्याचं हृदय चांगलं He was होतं. a God-fearing child. परमेश्वराला भिवून वागणारा होता. He used to live life according to the word of God. तो परमेश्वराच्या वचनानुसार जीवन But then जगत why he did not got prosperity and blessings? मग त्याला समृद्धी का मिळाली नाही, बरकत का मिळाली नाही? Because he died and he was in the heaven. That's why that this proves that he was a God-fearing child. कारण तो मेला आणि अब्राहमापाशी पोचलेला, याचा अर्थ काय की तो परमेश्वराला भिवून वागणारा, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा आहे. Because he did not change his thought. That means that thought was there in his heart and he had accepted his defeat. इथं त्याची ती दयनीय अवस्था का आहे पृथ्वीवर का होती? कारण की त्याने त्याची हार स्वीकारलेली होती आणि त्याचे विचार तो बदलायला तयार नव्हता. Praise the Lord. Hallelujah. Many people today are in this situation. आणि आज खूप सारे लोक असे आहेत की अशाच विचारांमध्ये अडकलेले आहेत, अशाच परिस्थितीमध्ये आहेत. They are God-fearing children. परमेश्वराला भिवून वागणारे They लेकरं go आहेत. to church, चर्चला जातात but they have not changed their mindset. परंतु त्यांनी त्यांची विचार पद्धत बदललेली नाही. Praise the Lord. ते म्हणतात 2 वेळचं बस झालं, आम्हाला बाकी काही नाही. Many people say that pastor we go to regularly to the church but still there are no blessings. काही लोक म्हणतात पास्टर आम्ही नित्य नेमाने चर्चला जातो परंतु आमच्या जीवनात आशीर्वाद नाही. Praise God. Hallelujah. Because the devil gives a thought in their heart that you cannot do it, you will not able to do it. कारण की तो सैतान काय करतो, ह्या लोकांच्या जीवनामध्ये विचार पेरतो की तुला हे जमणार नाही, तू हे करू शकणार नाही, तुझ्याकडून होणार नाही, You are not capable of it. तू हे करण्यासाठी पात्र नाही, You are a sinner. तू एक पापी आहेस. You are just born to live a beggar life. किंवा असं दरिद्र जीवन जगण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. Or the devil gives a thought in your heart of a shyness. किंवा असं भीतीचा आत्मा घालतो किंवा असं लाजळूपणा तुमच्यामध्ये येतो. Praise God. The Hallelujah. Bible speaks about the temptation which came on Jesus Christ in the Gospel of Matthew chapter 4. आपण पाहतो मत्ती सुवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायात की तिथे जो सैतान आहे तो देखील येशूच्या मनात विचार टाकत आहे, परीक्षा घेत आहे. Praise the Lord. Hallelujah. 3 times devil gave a thought in the mind of Jesus Christ. आपण पाहतो 3 वेळेस त्याने असा वेगवेगळा विचार येशूच्या मनात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. Praise God. He said, command the stones to become bread. तो एकदा म्हणाला की ह्या धोंड्यांना भाकर होण्याची आज्ञा कर. He said, throw yourself from this temple point. आणि तो म्हणाला की तू देव
देवपुत्र आहेस तू इथून खाली उडी मार, तुला देवदूत झेलतील. And he said, worship, just he's giving thought to Jesus Christ. आणि पण इथं तो वेगवेगळे असे विचार डोक्यात पेरत किंवा करण्यास सांगत आहे. This is the attack of the devil. म्हणून हे सगळे सैतानी हमले आहेत. Many people are getting weird thoughts. खूप साऱ्या लोकांना विचित्र विचार येतात. Some people get the thought of committing suicide. काही लोकांना स्वतः आत्महत्या करावी असे विचार येतात. Some people get the thought of that you are a defeated one, they accept their defeat. आणि काही लोकांच्या मनात असा विचार येतो की मी आता हारलो, आता काहीच होत नाही, आणि मग काही लोक ही हार स्वीकारून बसतात. Many people say that you cannot do anything. काही लोक येऊन तुम्हाला म्हणतात की तू हे नाही करू शकणार. Praise the Lord. हालेलुया. Recently, when it used to come in the newspapers also, that when there used to be a cricket match, okay, the bowlers or they used to say something, and it used to come in the newspapers or on the television, and when the opposition members, they used to listen to it, they used to get afraid. आपण हे खेळाची एक मोठमोठे खेळ असतात, त्यातली ही एक नीती आहे की समोरच्या व्यक्तीला, समोरच्या पक्षाला घाबरून सोडण्यासाठी लोक मोठमोठ्या गोष्टी सांगतात. म्हणजे मॅच सुरू होण्याआधीच बॉलर किंवा बॅट्समॅन अशा गोष्टी बोलतात जेणेकरून पुढच्याला वाटेल की आम्ही आता ह्याला हरवू शकणार नाही, आम्ही नीट खेळू शकणार नाही. Nowadays also you can see on the televisions also the war situation. सध्या आपण पाहतो की न्यूज चॅनल वरती की युद्धमय परिस्थिती दाखवली जाते टीव्ही वरती. Okay, so they show that India is having this many missiles, and China is having this many missiles, America is having this many missiles, Russia is having this many missiles. आपण ऐकतो की भारताकडे एवढे मिसाईल आहे, एवढे ॲटम बॉम्ब आहेत, अमेरिकेकडे एवढे आहे, चायनाकडे एवढे आहेत, तर रशियाकडे तेवढे आहेत. So that the other nations might get a fear of those countries. जेणेकरून की बाकीच्या राष्ट्रांना ह्या राष्ट्रांची भीती वाटेल. Praise God. Hallelujah. The same thing the devil also, the same thing devil does. अशीच गोष्ट सैतानही करतो. Praise the Lord. And that's what happens. Then the people get afraid. Oh, I'm so weak. I'm not able to do this. I'm not able to do this. I'm meant to live this life. आणि सैतानही अशाच प्रकारचे हमले करतो, भासून देतो की आपण काहीच करू शकत नाही, आपण हारलेलो आहे, ते आपल्याला जमणारच नाही, आपण काहीच करू शकणार नाही. This is the attack of devil. हे जे काही होत आहे हे सैतानाचे हमले आहेत. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. That's why the Bible says बायबलमध्ये लिहिलेलं आहे in the book of Joshua chapter 1 verse 8 and 9, the Bible says meditate on the word day and night. आपण यहोशुआच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्याय 8 आणि 9 या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वरच्या वचनांवरती दिवस आणि रात्र मनन कर. Because God knows that the devil is giving a weird thoughts in their devil will give a weird thoughts in people's life. आणि परमेश्वरला माहिती तो सैतान काय आहे की तो मनुष्याच्या हृदयामध्ये विचित्र वाईट विचार पेरत राहतो. Praise God. Hallelujah. Today many people are thinking about their negativity, thinking about their situation day and night. आज खूप सारे लोक आहेत की नकारात्मक विचार करत बसतात किंवा त्यांच्या जीवनामध्ये असं होणार नाही, तसं होईल, कसं होईल, अपयशाचा विचार करत बसतात. Praise the Lord. Hallelujah. Many people are thinking about their children, खूप सारे लोक बसून लेकरांची चिंता करत about बसतात, their jobs, नोकरीविषयी चिंता, and unnecessarily they get fear in their heart. आणि अशी वेगवेगळी चिंता करून विनाकारणच भय त्यांच्या जीवनामध्ये निर्माण And होतो. unnecessarily then blood pressure rise, heart attack, and person dies. आणि मग विनाकारण असं चिंता करून त्यांना भीती वाटायला लागते आणि त्यांचा बीपी वाढतो आणि मग काही वेळेस तर तो व्यक्ती दगावतो. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाची प्रियांनो, Many people they think about their if the daughter is at their home, divorce situation is going on, then day and night they think about those things itself. आपण पाहतो काही वेळेस की जर त्यांच्या मुलीचं लग्न झालं परंतु त्याचा घटस्फोट झाला असेल, घटस्फोटाची बातमी चालली असेल, तर तो व्यक्ती जो आहे तो चिंताग्रस्त असतो. दिवस आणि रात्र तीच गणगण त्याच्या डोक्यात असते की कसं होईल, माझ्या मुलीचं काय होईल. The devil always will make you to feel about your weak points and about your problems and the situations. तो सैतान नेहमी तुमची ज्या जीवनातील कमजोर बाजू असेल त्याचा विचार करायला तुम्हाला भाग पाडतो. त्याच गोष्टीचं तुम्ही मनन करत राहतात, त्याचंच टेन्शन घेतात. But God is telling you today, परंतु प्रभू आज तुम्हाला सांगत आहे, don't think about the devil, don't think about your problems. की त्या सैतानाचाही विचार करू नका आणि जीवनातील समस्यांचाही जास्त चिंता करू नका. Praise the Lord. Hallelujah. That's why God is telling you, this is not your battle, say still. म्हणून प्रभू म्हणतो की शांत आणि उगे राहा, हे युद्ध तुमचं नाही तर माझं आणि हे मी लढणार आहे. Praise God. Hallelujah. And my dear precious children of God, that's why the Bible says, God says, meditate on my word day and night so that you will get strengthened. आणि म्हणून बायबलचं वचन आहे की दिवस आणि रात्र
परमेश्वराच्या वचनांवरती आपल्याला मनन करायचं जेणेकरून आपण बलवान होणार आहोत. Praise God. Hallelujah. When we read the word of God, that time we understand the power of God. आपण जेव्हा परमेश्वराचे वचन वाचतो त्याच्यावरती मनन करतो त्या समयी आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्य समजतं. When we read the word of God, that time we know one thing, that God is the powerful one. आपण जेव्हा बायबल वाचतो त्या समजतं आपल्याला की परमेश्वर किती बलाढ्य आणि बलवान आहे. The devil knows it very well. सैतानाला माहिती आहे If we start reading the word of God, then we will come to know everything about God. की आपण जेव्हा बायबल वाचायला सुरुवात करणार आहोत तर परमेश्वराविषयी आपल्याला सगळं समजणार आहे. And that's why we'll never allow you to read the word of God then. आणि म्हणूनच तो सैतान तुम्हाला बायबल वाचू देत नाही. Many people say, खूप सारे लोक म्हणतात Pastor, when we start reading word of God, automatically we feel sleepy. पास्टर आम्ही जेव्हा बायबल वाचायला बसतो परमेश्वराचं वचन वाचायला घेतो आपोआप झोप यायला लागते. No matter how much fresh we are, automatically we start feel sleepy. किती जरी फ्रेश होऊन आलं असणार आहे तरी देखील लगेच गुंगी येते. This is the attack of devil. ही एक सैतानी हमला आहे. Praise the Lord. हालेलुया. No matter the devil came to steal, rob and destroy, काय फरक पडत नाही जरी तो सैतान चोरी करण्यासाठी घात आणि नाश करण्यासाठी आला Jesus came to give life in परंतु abundance. माझा येशूही आला जीवन देण्यासाठी विपुलतेचं जीवन देण्यासाठी. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, the devil's work we can see in different things. बाबा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण सैतानाचे काम पाहतो. We can see in the devil's work into bad habits. वाईट व्यसनांमध्ये सैतानाचे कार्य आपण पाहतो. We can see those things in Satanism. मग वेगवेगळ्या सैतानी गोष्टी लोक करतात त्यातनं आपण ह्या गोष्टी We पाहतो. can see devil's work in adultery. बरोबर हा विचार जिथं आहे तिथं सैतानाचंच काम We आहे. can see devil's work in poverty. मग दारिद्र्य पाहिले की तिथेही सैतानाचंच काम आहे. My dear precious children of God, माझ्या देवाची these are all the different things of these areas where the devil works. बरोबर हे सगळे वेगवेगळे भाग आहेत जिथं सैतान काम करतो. God wanted to give us fish, but the devil, he changed our banquet and he gave us the snake. बरोबर परमेश्वर आपल्याला मासा देऊ इच्छितो आणि परंतु इथं काय केलेलं आहे की त्या सैतानाने ताट बदललेलं आहे आणि त्यात साप आणि विंचू दिलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. God wanted to give us bread, but he changed those bread into stones. परमेश्वर आपल्याला भाकर देऊ इच्छितो परंतु तो सैतान काय करतो की तिथं आपल्याला धोंडे वाढत आहे. परंतु मला एक गोष्ट सांगू द्या From today onwards, when you start looking towards the living God, परंतु आजपासून तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे पाहायला सुरुवात कराल God will change your banquet. परमेश्वर तुमच्या समोर जे ताट आहे ते बदलून टाकतो. And he will set a banquet in front of your enemies, the Bible says. कारण की बायबलचं वचन आहे की परमेश्वर अद्भुत आहे की तो आपल्या शत्रून देखत आपल्या समोर ताट वाढतो. Praise the Lord. Hallelujah. When you look towards the living God, तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे पाहाल when you start thinking of the living God, तुम्ही जेव्हा परमेश्वराचा विचार करायला when you सुरुवात करता, start looking towards Jesus Christ, तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताकडे पाहायला सुरुवात you करता will automatically get strengthened. तुम्हाला आपोआप ताकद मिळेल तुम्ही बलवान व्हाल. Praise the Lord. Hallelujah. When you start praying to Jesus Christ, तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करता then nothing is impossible, the Bible says. बायबलमध्ये लिहिले की काही अशक्य नाही. मग Praise God. Hallelujah. The devil will make you to feel every timing that you will never come out of these problems. परंतु सैतान नेहमी तुम्हाला असं भासून देतो की तू ह्या समस्येतून बाहेर येऊ शकणार But नाही. the Bible says nothing is impossible for Jesus. परंतु बायबलचं वचन आहे की ख्रिस्तासाठी काहीही अशक्य नाही. All things are possible in Christ. बायबलचं वचन आहे की सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये शक्य आहेत. Praise God. Hallelujah. By the precious children of God, माझ्या देवाची प्रिया the devil attacks, you can see, in different things. मी तुम्हाला सांगतो परंतु सैतान जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टप्प्यांमध्ये आपल्यावरती हमले करतो. The work of the devil and attacks of the devil you can see in the book of Galatians chapter 5 verse 19. आपण गलती करासपत्र 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो 19व्या वचनामध्ये की वेगवेगळ्या गोष्टींद्वारे तो हमले करतो आपल्या जीवनात. Praise God. हालेलुया. The acts of the sinful nature are obviously the work of the devil. You can see in the sexuality, impurity, then idolatry, witchcraft, hatred, discord, jealousy, feats, rags, selfishness, ambitions. These are all the things
of where the devil attacks. बाबांनो, सैतानी जे हमले आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीतनं वेगवेगळ्या गोष्टीतनं होतात. जसे आपण पाहतो की जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, छेद, वैर, ह्या गोष्टी, दारूबाजी, रंगेलपणा, अशा जेव्हा गोष्टी मनुष्य करतो, फूट घालायचा प्रयत्न करतो, हे सगळ्या गोष्टींद्वारे तो सैतान काम करतो जीवनामध्ये. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रियांनो, God, look towards the God, and all these attacks in your life will just stop an instant. बाबांनो, तुम्ही परमेश्वराकडे पहा आणि हे जे काही हमले आहेत हे सगळे एका क्षणात थांबतील. The Bible speaks in the book of Nahum chapter 1 verse 13. बाबांनो, नहूमच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय 13 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. He will break all the yokes and the chains of the devil. बाबांनो, नहूमच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे की परमेश्वर जो आहे तो सैतानाच्या सर्व चालीरीती जे आहेत ते सगळे तिथं मोडून काढणार आहे, त्याचे हमले तोडून काढणार आहे. He will break all the works of the devil in your life. He means what? Who? The living God. बाबांनो, परमेश्वर जो आहे तो तुमच्या जीवनातील जे सैतानी जू आहे, सैतानी बंधनं आहे ते सगळे मोडून टाकणार आहे, बंधनं तोडून टाकणार आहे. Whosoever comes towards the living God, God will set him free from the attack of the devil. जो कोणी परमेश्वराकडे येईल त्या प्रत्येकाच्या जीवनातील सैतानी हमले जो झालेले आहे ते परमेश्वर तोडून टाकणार आहे. Praise God. हालेलुया. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय, confusion is the most one of the weapons of the devil. आपण गोंधळ करणं, गोंधळात टाकणं सैतानाचं एक हत्यार आहे. Praise God. Hallelujah. Some people, they don't understand what is happening, and that's why they get confused. खूप सारे लोक आहेत की त्यांना नेमकं समजतच नाही की काय चाललेलं आहे, म्हणजे ते गोंधळलेले आहे. Praise God. हालेलुया. If this is happening in your life, this is the attack of the devil. जर प्रियांनो तुमच्याही जीवनात असं होतं की गोंधळ उडतो, तर हा एक सैतानाचा हमला आहे. One after the other, bad news is coming, that confusion gets created, and people, they just say, oh, who is doing it, who is doing this, they just keep on rationalizing it. जर तुमच्या जीवनात एकामागे एक हमले होत आहेत, तुम्हाला समजत नाही, नुसता गोंधळ चाललेला आहे आणि तुम्ही जर तर्क वितर्क लावायचा प्रयत्न करता त्याचंही उत्तर तुम्हाला सापडत नाही, हे एक सैतानी हमला आहे. Praise the Lord. Hallelujah. Many people say, Pastor, we are not understanding who is doing it. खूप सारे लोक म्हणतात, पास्टर आम्हाला माहितीच नाही, समजतच नाही की कोण करत आहे, कुठून होत आहे, का Why होत it is आहे, happening. का होत आहे. My dear precious children of God, माझ्या देवाची this is प्रिय, the attack of the devil. हा एक सैतानी हमला आहे. You need to come in the presence of the living God. Then तुम्हाला परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. praise the Lord. हालेलुया. Many people, they feel that they should not go to the work. खूप सारे लोक आहेत की त्यांच्या मनात असं येतं की अरे आज नको कामाला जायलाच नको. Many people say that they should not go for the prayer meeting. They feel that they say today I should feel that I should not go to the church or prayer meetings. खूप सारे लोकांच्या मनात असं येतं की आज राहू दे, आज नाही जात प्रार्थना सभेला, पुढे जाऊ, पुढच्या रविवारी जाऊ, पुढच्या सोमवारी जाऊ. Many people, they know that the bad habits, whatever drinking or smoking they are doing, it is bad for their health, but still they do it. काही लोक आहेत त्यांना चांगलं माहिती की दारू पिणं, सिगरेट पिणं, व्यसन करणं, गुटखा खाणं हे सगळं घाण आहे, परंतु ते तरी करत राहतात. त्यांना माहित नाही ते का करतात. Why they are doing it unnecessarily, but they are just doing it. लोकांना माहित नाही की ते का करत आहेत, विनाकारणच करत जातात. Some people, even while drinking, they say that they know that it is bad, but they are still they are doing it. काही लोक आहेत की त्यांना माहिती दारू पिणं किती वाईट आहे, किती हानिकारक आहे, तरी देखील ते पितात. त्यांना माहित नाही ते का पितात. Some people, they unnecessarily they commit suicide. काही लोक आहेत की ते विनाकारणच सुसाईड करतात, आत्महत्या करतात. Unnecessarily things that they do, and they say just for the a little bit enjoyment they did it. मग काही वेळेस लोक विनाकारणच्या छोट्या मोठ्या गोष्टी करतात, चुका करतात आणि म्हणतात नाही असंच मज्जा म्हणून केलेलं आहे. Some people's life is just destroyed due to the silly things in their life. काही लोकांच्या जीवनामध्ये नाहक गोष्टींसाठी, छोट्याशा फालतू गोष्टींमुळे त्यांच्या जीवनात नाश झालेला आहे. Once I met a family, एकदा एका परिवाराला मी भेटलो. and they say, Pastor, please pray for our financial breakthroughs. ते आम्हाला म्हणाले, पास्टर आमच्या जीवनात आर्थिक आशीर्वाद यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. I said, why? What happened? How much? Why you are having so much financial problems? मी त्यांना म्हणलं का तुमच्या जीवनात एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणी झाल्या. They say, they don't know. ते म्हणाले आम्हाला माहितीच नाही कशामुळे झालं. And then I said, brother, why you took so much loans? मग मी त्यांना विचारलं की ब्रदर तुम्ही एवढे लोन का काढले बरं. They say, I don't know, Pastor. Just like that only we took it. पास्टर माहित नाही, असंच घेत गेलो आणि कर्ज झालं. See, it's silly things. These are all the attacks of the devil. If these things are happening in your life. पण अशा गोष्टी जर तुमच्या जीवनात
होत असेल तर हा एक सैतानी हमला आहे. I tell you one thing, what is the biggest, safest place where you will not be attacked by the devil? पण एक सर्वात सुरक्षित ठिकाण मी सांगतो तुम्हाला जिथे तुमच्यावरती तो सैतान हमला करू शकणार नाही. That is the place of God. आणि ते ठिकाण आहे परमेश्वराचं घर. Praise the Lord. Hallelujah. I tell you one thing, my dear precious children of God. माझ्या देवाची प्रेरणा एक गोष्ट सांगतो. God created Adam and Eve. परमेश्वराने आदम आणि हवेला बनवलं. In the evening and the morning times, he used to come and God used to come and visit Adam and Eve. सकाळ आणि संध्याकाळी येऊन परमेश्वर जो आहे तो आदम आणि हवेला भेटायचा. It is given in the book of Genesis, chapter 1 and 2. You can read it very nicely. उत्पत्तीचे पुस्तकात तुम्ही पहिल्या दुसऱ्या अध्यायात या गोष्टी व्यवस्थित सगळं वाचू शकता. God has God had given a beautiful covering around them so that nothing should happen to them. परमेश्वराने देखील मनुष्याला एक सुंदरसं असं अद्भुत कवच दिलं होतं जेणेकरून त्यांचं कोणी घात करू शकणार नाही. Praise the Lord. Hallelujah. And God had commanded them not to eat the fruit of the garden, of the tree which has been planted in the middle of the garden. आणि परमेश्वराने त्यांना एकच आज्ञा दिली होती की एदेन बागेच्या मध्यभागी जे बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे त्याचं फळ तुम्ही खाऊ नका. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. Now here there is one thing. इथे एक गोष्ट आहे लक्षात घ्या. The Bible says that even the devil says in the book of Job chapter 1, the devil says you have put a hedge around Job and his life, okay, so that I am not able to penetrate it. योबाच्या पुस्तकात आपण पाहतो की तो सैतान जो आहे तो परमेश्वर समोर म्हणतो की तू योबाच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच ठेवलेला आहे त्याच्या घराण्यावरती त्याच्या लेकरांवरती धनसंपत्तीवरती. हेच कारण आहे की मी योबाला हात लावू शकत नाही किंवा त्याला धक्का लावू शकत नाही. Praise the Lord. Hallelujah. Okay, so the devil is not able to break that hedge. परमेश्वराने दिलेलं जे कुंपण आहे ते सैतान तोडू शकत नाही. Then who can break that hedge? मग आता हे जे कुंपण आहे ते कुणाद्वारे तुटणार? Only two people can do it. फक्त दोनच लोक करू शकतात. Either God or mankind. एक तर परमेश्वर किंवा मनुष्य. Now God will never break the hedge because he knows that he has put that hedge for the security of mankind. परमेश्वर ते कुंपण तोडणारच नाही कारण की परमेश्वरांनी ते कुंपण मनुष्याच्या सुरक्षेसाठी दिलेलं आहे. Now only mankind can do it. आता फक्त राहिला मनुष्य जो तोडू शकतो. And in the Garden of Eden, exactly mankind did that mistake. आणि एदेन बागेमध्ये आपण पाहतो की नेमकं मनुष्याने ती चूक केलेली By आहे. committing sin, mankind destroyed the hedge which was been given for the security of him. पाप करून मनुष्याने काय केलेलं आहे की जे कुंपण परमेश्वराने दिलेलं होतं ते कुंपणच मनुष्याने तोडलेलं आहे. The devil exactly makes you to commit sin, and that's why whatever the hedge of security has been given to you by the living God, it has been broken. सैतान जो आहे तो तुम्हाला भुरळ पाडतो, पाप करण्यास भाग पाडतो आणि हेच कारण ठरतं की जे कुंपण परमेश्वराने दिलेलं आहे ते तुम्ही आतूनच तोडत आहात. The Bible says in the book of Ecclesiastes chapter 10 verse 8. बाबांनो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे. Chapter 10 verse 8. अध्याय 8 या वचनामध्ये When the hedge is broken, the serpent will bite. की जेव्हा कुंपण तुटलेलं असतं प्रियानो त्यावेळेस तो सर्प येतो आणि तो डसतो किंवा चावतो. Praise the Lord. Hallelujah. When we commit sin, that time problem enters our life or the devil will be able to attack us. जेव्हा आपण आपल्या जीवनातील परमेश्वराने दिलेलं कुंपण तोडतो त्यावेळेसच तो सैतान आपल्यावरती अजून जास्त हमले करतो किंवा गिळून टाकतो. Many believer people say, खूप सारे विश्वासू लोक म्हणतात, Pastor, we come regularly to the church, but still the devil is attacking us. पास्टर आम्ही तर नित्य नेमात चर्चला येतो परंतु तो सैतान आमच्यावरती हमले करतो. Why it is there? का आहे हे? Because we are keep on committing the sin, and then surely the devil will attack us. कारण की आपल्या जीवनात आपण जर पाप करत राहिलो असेल तर तो सैतान हमले करतच राहणार. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रिय. now it is the time that we should come in the hedge which has been given by the Lord for us. जे कुंपण परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्या कुंपणामध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे. Our Lord is the Lord who is the refuge place for us. कारण की आपला परमेश्वर आपला आश्रयस्थान आहे. Praise the Lord. Hallelujah. The Bible says that He has taken us into His hands. आणखी बायबल मध्ये लिहिले की परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या बलशाली बाहूंमध्ये हातांमध्ये उचलून ठेवलेला आहे. And whosoever comes to that Jesus Christ and asks the forgiveness of their sins, the Bible says He forgives us and
we will not perish. आणि बाळांनो, जो कोणी प्रभू येशूकडे येईल, प्रभू येशू त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करेल आणि त्याचा नाश होणार नाही. Today it is the time to repent. आणि आज ही वेळ आहे पश्चाताप करण्याची. Then when we repent, that time the attacks of the devil will stop in our life. आपण जेव्हा पश्चाताप करतो, परमेश्वराच्या शरणात येतो, त्यावेळेस सैतानी हमले आपल्या जीवनात थांबतात. And then whatever had happened, whatever problems have happened in our life, the problems will stop then. आणि आपल्या जीवनात जे काही गोंधळ आहे, समस्या आहे, त्या एका जागी स्तब्ध होतील. The book of Joel chapter 2 verse 25 says, आपण योएलच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 25 वचनामध्ये लिहिलेलं आहे, God will restore all the years and the timings which was wasted in your life. बाळांनो, तुमच्या जीवनात जो वेळ वाया गेलेला आहे, ज्या गोष्टी वाया गेल्या प्रियांनो, जो नुकसान झालेला त्या सर्व गोष्टींची नुकसान भरपाई परमेश्वर करून देईल. Praise God. Hallelujah. That means if we need to come in the presence of the Lord, याचा अर्थ काय की आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं we आहे. need to ask forgiveness of our sins. आपल्या पापांची क्षमा आपल्याला मागणं गरजेचं Then आहे. when we ask forgiveness of the sins, God gives a protection cover all around our life. आपण जेव्हा पश्चाताप करतो, पापांची क्षमा मागतो, परमेश्वर आपल्या जीवनाच्या अवतीभोवती एक सुरक्षाचा कुंपण देतो. Then we will not be able, when we will never be attacked by the devil. मग त्यानंतर असे हमले होऊन आपलं नुकसान होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, The Bible says in book of Job chapter 42 verse 10, God blessed Job in a double proportion. आपण योबाच्या पुस्तकामध्ये 42 अध्यायात आपण पाहतो की परमेश्वराने योबाला दुप्पट आशीर्वादित केलेला आहे. It is our time to receive blessings. प्रियांनो, आता आशीर्वाद मिळवण्याची ही आपली वेळ आहे. Praise the Lord. God blessed Job in a double proportion. Whatever Job had lost, he gave everything to Job. पण योबाच्या जीवनातून जे काही गोष्टी योबाने गमावल्या होत्या, चोरी झाल्या होत्या, ज्या गोष्टींचा नाश झाला होता, त्या गोष्टींची भरपाई परमेश्वराने करून दिलेली आणि दुपटीने आशीर्वादित केलेला आहे. In the book of Job chapter 1 verse 1, 2 and 3, the description of the property of Job is given. पण योबाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात त्याच्या 1 ते 3 ह्या वचनामध्ये त्याच्या धन संपत्ती समृद्धी विषयी उल्लेख आहे. You compare those things with the blessings which God gave into Job in the later part of his life. In the book of Job chapter 42 verse 10 onwards, if you see, God blessed Job in a double proportion. If Job had lost 7,000 sheep, God gave him 14,000 sheep. आणि बाळांनो, योबाला जो दुपटीचा आशीर्वाद मिळाला, त्या गोष्टी आपण 42 वचनामध्ये पाहतो. 10 वचनापुढे तर तुम्ही जेव्हा पहिल्या अध्यायाचा आणि शेवटच्या अध्यायाचा जेव्हा तुम्ही तुलना करता, तुम्हाला दिसून येईल की दुप्पट आशीर्वाद त्याला दिलेले आहेत. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे प्रियांनो, God will bless you in a double proportion when you give your life to that living God. बाळांनो, तुम्ही तुमचं जीवन जेव्हा प्रभूला समर्पित कराल, प्रभू तुम्हालाही आशीर्वादित करेल. He will wipe your tears. प्रभू तुमचे अश्रू He पुसेल. will change your sorrow tears into tears of joy. तुमचे दुःखाचे अश्रू परमेश्वर आनंदाच्या अश्रूमध्ये बदलेल. He will change your sorrow bread into the bread of blessings. मग तुमची दुःखाची भाकर जी आहे प्रभू ती आनंदामध्ये बदलेल. He will change your banquet and he will give you the luxurious things. प्रभू तुमच्या समोर जे ताट आहे दुःखाचं ते काढून टाकेल आणि चांगला आशीर्वादित ताट देईल. He will forgive your sins. प्रभू तुमच्या पापांची क्षमा करेल. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God. माझ्या देवाचे The Bible speaks in the book of Mark chapter 9. मार्क सुवर्तमानामध्ये 9व्या अध्यायात गोष्ट लिहिलेली आहे. So there was a father who had an only son and the son used to get fits. त्या अध्यायात लिहिलेले की एक बाप आहेत आणि त्याला एकुलता एक मुलगा आहे. And that boy was been attacked by the devil. आणि त्या मुलावरती सैतानी हमला झालेला आहे. That boy used to get fits. त्या मुलाला फिट यायचे प्रिय. And that's why he used to fall anywhere. Sometimes he used to throw in the water, sometimes he used to fall in the fire. आणि तो त्याला बंधन लागलेलं आहे आणि तो कधी स्वतःला आगीत टाकून द्यायचा, कधी पाण्यात उडी मारायचा. Initially the father did not understood what is happening, who is doing it, why it is happening. सुरुवातीला त्या बापाला समजेना की हे का होत आहे, कशामुळे होत आहे किंवा कोण करत आहे. The father took that child to the doctors also. आणि हा जो बाप आहे त्याच्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडेही गेलेला आहे. But the doctors were not able to recover or cure that boy. इथे डॉक्टरांनी
डॉक्टरांना किंवा त्या वैद्यांना ह्या मुलाला बरं करता आलेलं नाही. Praise the Lord. Hallelujah. Then he went to the other person for that, so that the problems may get solved. मग बाकीच्याही ठिकाणी तो बाप गेलेला आहे, जेणेकरून त्याच्या मुलाचा त्रास कमी But होईल. still the problem was not solved. तरी देखील त्या मुलाची परिस्थिती काय बदलेना, समस्या सुटत Father नव्हती. was very much worried because that was the only son. आणि बापालाही खूप काळजी, कारण की एकुलता एक मुलगा आहे. And that's why he was very much in tension. आणि हा बाप त्या कारणामुळे नेहमी चिंताग्रस्त Every असायचा. time he was thinking about the son's problem itself. तो दरवेळेस त्या मुलाच्या समस्येचा विचार करत असे, Why it is happening to my son? की माझ्या मुलाच्या जीवनात हे का होत Who आहे? is doing it to my son? अशा गोष्टी माझ्या मुलाच्या बाबतीत कोण करत आहे? Has someone, some person, my relative or friend or some society people or my neighbor or someone has done bad things against my son? मग तो बाप विचार करत आहे की माझ्या मुलाच्या विरोधात माझ्या जवळच्यांनी, नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी, पाजाऱ्यांनी, मित्रांनी कुणीतरी काही केलेलं आहे I का? have not done anything bad. मी तर काही वाईट केलेले नाही. Neither my son has done bad. तर माझ्या मुलांनी काही वाईट केले Neither I am having any fight with anyone. माझं तर कुणाबरोबर भांडणही नाही. But why this is happening in my life? पण हे माझ्या जीवनात का होत आहे? Reports are normal. रिपोर्ट पण But नॉर्मल, still I have to give medicines to my son. तरी देखील माझ्या मुलाला औषधं द्यावे लागतात. Why he is taking those medicine? Because he is having problem, but still the problem is not getting cured. त्याला ही त्रास आहे म्हणून तो औषधं घेतो, पण तरी त्याचा त्रास बरा कमी होत नाही. Many people are having reports normal, but still they are facing those problems. आणि बघा, खूप सारे लोक आहेत की त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात, तरी देखील त्यांना त्रास असतोच. Many people come and they say, Pastor, we have not done anything, but who is doing what is doing, I don't know, but still that problem is there, that pain is there. पासून आम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही, परंतु काय माहिती काय होत आहे, की कोणी करत आहे की मुद्दामून करत आहे, आम्हाला तर त्रास होतच आहे. My dear precious children of God, this father was in continuous tension and problem and he used to cry for his only son. आणि बाबा, हा जो बाप आहे तो असाच चिंतेत आहे आणि तो त्याच्या मुलासाठी रडत आहे When his problem will get solved, की ह्याची समस्या कधी सुटणार, when he will get blessed, ती कधी आशीर्वादित होणार. he tried everything. त्याने सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करून पाहिला. Then he came to know only Jesus can solve his मग problems. त्याला हे समजलेलं आहे कुठून तरी की फक्त येशूच आहे जो त्याच्या मुलाची समस्या सोडू शकतो. He first took his son to the disciples, सुरुवातीला तो बाप त्याच्या मुलाला घेऊन त्या शिष्यांकडे गेला, but the disciples were not able to solve that problem. परंतु शिष्यांना ते बंधन काढता आलेलं नाही. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रिय, many people they go to the servant of the Lord खूप सारे लोक देवाच्या सेवकाकडे येतात and they just want to know who has done it. आणि तिथे लोक जातात आणि फक्त एवढं जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते की हे कोणी केलेलं आहे. Praise God. हालेलुया. Even many people they say, Pastor, just tell us who has done it. We will solve our problem then. खूप सारे लोक असे असतात माझ्याकडे येतात की ते म्हणतात, पास्टर फक्त तुम्ही एवढं सांगा की कोणी केले, बाकीचं आम्ही बघून घेतो. Praise the Lord. Hallelujah. That means they want to go to the doctor and just ask the doctor, what is my sickness? Without taking medicine, they run away. म्हणजे ही कशी परिस्थिती आहे की लोक डॉक्टरांकडे जातात आणि फक्त एवढंच जाणून घ्यायचं की त्यांना काय झालेलं आहे आणि औषध न घेताच ते निघून येतात. My dear precious children of God, माझे देवाचे प्रिय, I tell you one thing. एक गोष्ट If सांगतो, you go to the doctor will tell you a sickness also and he will give you medication also. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तो तुम्हाला तुमचं आजारपणही सांगतो आणि त्याच्यावरचा औषधोपचारही And देतो. when you take those medications, the problem is solved. आणि तुम्ही ते औषधोपचार जेव्हा व्यवस्थित घेता त्यावेळेस तुमचं जे आजारपण आहे ते निघून जातं. Praise God. Hallelujah. The same thing, if you want that the attacks of the devil in your life should stop, come to Jesus and obey what Jesus tells you. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनातील सगळे सैतानी हमले थांबावेत, तर तुम्ही येशूकडे या आणि येशू ज्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी सांगत आहे त्या गोष्टी तुम्ही करा. Praise the Lord. Hallelujah. The father understood only Jesus can solve the problem, and if he will listen to Jesus, only Jesus will bless. आणि त्या बापाला समजलं की फक्त येशूच आहे जो त्याच्या मुलाची समस्या सोडू शकतो आणि येशू जे सांगेल तसं केलं तर मुलगा बरा The होईल. father brought the child to the Jesus Christ. आणि मग हा बाप त्याच्या मुलाला घेऊन येशू समोर आलेला आहे. As and when the boy came in front of Jesus, बाबा, तो मुलगा जेव्हा येशू समोर the आला devil in him manifested himself and fell on the ground. आणि त्या मुलातील जे सैतानी बंधन आहे ते प्रगट झालेले आणि तो मुलगा जो आहे तो खाली पडला. Saliva started coming from the mouth. त्याच्या तोंडातून फेस The devil started squeezing that boy. आणि तो जो सैतान आहे तो सैतानी बंधन जे आहे त्या मुलाला छळत आणि पिळत आहे. That boy fall on the ground. Everywhere dust was there. बाबा, हा मुलगा जो आहे
तो जमिनीवरती धुळीमध्ये लोळू लागलेला आहे. Jesus saw all the situation. आणि ही सगळी परिस्थिती येशूने पाहिली. Father was not able to understand why it is happening, who is doing it. बापाला समजेना की का होत आहे, कोण करत आहे. Then Jesus asked that father, मग प्रभू येशूने ह्या बापाला विचारलं from when this problem is there? की ही समस्या कधीपासून आहे. The father answered, मग तो from the childhood. लहानपणापासून जेव्हा तो बाळ होता तेव्हापासून आहे, बाळपणापासून. Jesus' heart fell with compassion. आणि प्रभू येशूच्या हृदयात कणवळा आला. He understood from many years the devil is tormenting. आणि येशूला समजलं की खूप वर्षांपासून हा जो सैतान आहे लेकराला छळत आहे, पिळत आहे, त्रास My देत dear आहे. precious children of God, माझ्या देवाची प्रियांनो, Jesus rebuked the devil that very moment. आणि त्या क्षणी प्रभू येशूने त्या मुलामधील सैतानाला धमकावून हुसकावून लावलं. That very moment the boy got free from the bondage of the attack of the devil. आणि त्या क्षणी तो मुलगा जो आहे तो सैतानी बंधनातून मोकळा झाला. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रियांनो, the boy was just sleeping, relaxed. Everyone felt that boy is died. त्यामुळं त्या मुलातील सगळे सैतानी बंधनं निघून गेले आणि तो मुलगा असा गाढ झोपला. परंतु लोकांना वाटलं की हा मुलगा मेला. Then Jesus caught a hand of that boy and wake him up. आणि मग आपण पाहतो की येशूने त्या लेकराचा हात पकडला आणि त्याला असं उठवलं आणि तो उठला. My dear precious children of God, माझ्या देवाच्या that प्रियांनो, boy was sleeping a good sleep in the presence of Jesus Christ. आपण Actually, पाहतो की ऍक्च्युली जेव्हा ते सैतानी बंधनं प्रभूने हुसकावून लावले त्यानंतर तो प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये गाढ आनंदाची झोप घेत होता. praise Lord. Hallelujah. Only in the presence of Jesus Christ or God you will be able to have a good sleep. कारण फक्त परमेश्वराच्या उपस्थितीमध्येच तुम्हाला चांगली आनंदाची सुखाची गोड झोप येऊ शकते. Praise God. हालेलुया. This boy, when he got up, Jesus Christ gave that boy to the father. Father was very much happy. आपण मग हा एवढा चांगला आता मुलगा झाला, सगळे बंधन निघून गेला आणि त्या मुलाला जेव्हा प्रभूने पुन्हा त्याच्या बापाच्या हातात दिला तो बाप आनंदित झाला. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, माझ्या देवाची प्रियांनो, when you receive Jesus Christ and when you come towards that living God, God will surely solve all the problems in your life. तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे येता, येशूचा स्वीकार करता, तर येशू निश्चित तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या सोडून टाकेल. All the storm in your life will be stopped. तुमच्या जीवनातील सगळे वादळ वारे बंद होतील. All the confusion will stop. सगळा गोंधळ थांबेल. Weakness and sickness will go away. आजारपण कमजोरी निघून जाईल. Everything will come into routine. सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित Our होतील. timetable will be set. तुमचा वेळापत्रक सेट होईल. Prosperity blessings will come. समृद्धीचे आशीर्वाद येतील. Because Jesus came to give life in abundance. कारण की येशू आला जीवन देण्यासाठी, आला विपुलतेचं जीवन He देण्यासाठी did आला. not came to kill, but he came to give life in abundance. येशू आलेला आहे नाश करण्यासाठी नाही तर जीवन देण्यासाठी आला आणि विपुलतेचं जीवन देण्यासाठी My dear आलेला आहे. precious children of God, माझ्या देवाची प्रियांनो, come to Jesus. तुम्ही येशूकडे या. He will surely bless तो you. निश्चित तुम्हाला आशीर्वाद When you करेल. start believing in that Jesus Christ, तुम्ही जेव्हा येशूवरती विश्वास ठेवायला सुरुवात then करता, all the old things have passed away then. मग सगळ्यात जुनं जे आहे ते होऊन गेलेलं आहे. And in Christ you will become a new आणि creation. ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन उत्पत्ती होणार New आहात. beginning. एक नवीन सुरुवात, New blessings. एक नवीन आशीर्वाद, New life. नवीन जीवन, New health. नवीन आरोग्य, New everything will be new. सर्व काही नवीन असेल, नया नया. Praise God. हालेलुया. Because my Jesus can restore the life of anyone. कारण की माझा येशू जो आहे तो कोणत्याही व्यक्तीचं जीवन नवीन बांधू शकतो. God bless you, my dear precious children of God. माझ्या देवाचे प्रिय प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. Come to Jesus. तुम्ही फक्त येशूकडे या. Praise God. हालेलुया. Today I told you how the devil is spoiling and attacking the people's life. आज मी तुम्हाला सांगितलं की तो सैतान लोकांच्या जीवनात कसे हमले करतो आणि लोकांच्या जीवनाचा कसा नाश करतो. Today, if you are having fear, that is also attack of devil, and only God can bless you. जर तुमच्याही जीवनात आज भीती आहे तर प्रियानो ती भीती सैतानाकडून आहे आणि फक्त तुम्ही येशूकडे आला तरच ती भीती निघून जाणार आहे. Praise the Lord. Hallelujah. My dear precious children of God, one more point I want to tell you today. अजून एक सांगतो तुम्हाला प्रियानो. Today the whole world is in thinking about one thing, this corona and how it will get solved. आज संपूर्ण जग फक्त एकाच गोष्टीचा विचार करत आहे, कोरोना, आणि तो कसा थांबेल किंवा संपेल. Praise the Lord. Hallelujah. Many people are just in the thought. Many preachers are telling. Some preachers are saying this corona is from the devil. Some preachers are saying this corona is from God.
आज सर्व परमेश्वरचे सेवक आहेत की त्या गोष्टीवरती बोलत आहेत. काही लोक म्हणतात की हे सैतानाकडून आहे, काही म्हणतात की देवाकडून आहे. Many people are thinking many things. खूप सारे लोक आहेत की वेगवेगळा विचार करत Some आहेत. are having debates between this, that corona is from the devil. Some are saying corona is from God. काही लोकांमध्ये तर शाब्दिक युद्ध चालू झालंय की ह्या देवाकडून आहे का सैतानाकडून. But I tell you one thing. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, No matter from where this corona is, काय फरक पडत नाही का कोरोना कुठून आहे. you do and you follow the word of God and you will be saved. तुम्ही फक्त एवढंच करा की तुम्ही बायबलच्या वचनानुसार चाला, बायबलच्या वचनांचं पालन करा, तुमचं तारण होईल, तुम्ही बचावले जाल. Ask forgiveness of sins and be in the presence of God. God will forgive your sins and He will protect you. म्हणून तुम्ही पश्चाताप करा, पापांची क्षमा मागा आणि मग प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल, तुम्हाला वाचवेल. You will become a child of God. कारण की तुम्ही परमेश्वरची लेकरं होता. Praise the Lord. Hallelujah. If this corona is from the devil's side, God will not allow the devil to attack you. जर सैतानाकडून असेल हा कोरोना, तर परमेश्वर तुमच्यावरती तो सैतानी हमला होऊ देणार नाही. Because you are walking in the presence of the Lord, you are obeying the word of God. कारण की तुम्ही परमेश्वरच्या वचनात आहात, परमेश्वरच्या वचनांचं पालन करा. And if this corona is from the devil's side, if the corona is from God's side, आणि जर हा कोरोना जो आहे तो परमेश्वराकडून असेल, then you are obeying the word of God, then that punishment will not come on you. आणि जर तुम्ही परमेश्वरच्या वचनात आहात तर ती शिक्षा तुम्हाला होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. No matter from where the corona is there, the effect of that corona will not be on you, or the problem will not be on you, because you are the child of God. मग ते कुठूनही असू देत प्रेम, जर तुम्ही परमेश्वरच्या मार्गात आहात त्याचा इफेक्ट तुम्हाला होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. And on that, government is telling, be in your houses, be safe, wear mask, everything. I tell you one thing, obey what the government is telling you. आणि पापांना ज्या गोष्टी छोट्या मोठ्या करण्यासाठी सरकार सांगत आहे त्या गोष्टी करा. जसं मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. Your life will be saved. तुम्ही हे करत आहात, एक प्रकारे देशाचा मान राखून आज्ञांचं पालन आहे, तर तुमचा बचाव होईल. No problems will be there then. कोणताही समस्या होणार नाही. People, they are just thinking, they are in that talented thoughts, and that's why they are perishing. आज लोक त्यांच्याच विचारात गुरफटलेले आहेत, स्वतःच्याच बुद्धीने चालत आहेत, म्हणून नाश होत आहे. Praise God. Hallelujah. No matter from where the sickness is there, our duty is what? To obey the word of God, to receive Jesus Christ as our Savior, to live a fruitful, spiritful life and walk in the word of God and do what the government is telling us. We will be saved. बाळांनो, हा कोरोना कुठूनही असू द्या, आपलं काम काय आहे की परमेश्वराचं वचन वाचायचंय, परमेश्वराच्या वचनानुसार चालायचं आहे आणि मग आपला बचाव होणार आहे. Whatever government is telling, we will do it. We will be saved. ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जे नियमांचे पालन आहे ते आपल्याला करायचंय ना, आपला बचाव होणार आहे. परमेश्वराच्या वचनात चाला, परमेश्वराच्या मार्गात राहा, पश्चाताप करा, मग काही होणार नाही. Today people are just what they are doing, they are just trying to prove that they are talented. परंतु आज लोक काय सिद्ध करायचा प्रयत्न करतात की आम्ही हुशार आहोत. काही लोक तर मग देवाचीच परीक्षा घ्यायला जातात, आम्हाला काय होणार नाही, देव आमच्या बरोबर आहे. My dear precious of God, do not test your Lord your God. The Bible says, even Jesus Christ said to the devil. बाबांनो, प्रभू येशू देखील सैतानाला बोलला, बायबलचं वचन आहे की तू तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. My dear precious of God, माझ्या देवाची प्रेम. now I will wind up my message, and now it's the time to sow into the Lord's kingdom. मी इथे संदेश थांबवत आहे आणि ही वेळ आहे आता परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरण्याची. Praise God. हालेलुया. I just felt I should tell you, because there are many people who listen to our message. Some ask me, Pastor, from where this corona came? बाबांनो, हा शेवटचा मुद्दा मला वाटलं की तुम्हाला सांगावं, कारण की खूप सारे लोक फोन करतात आणि विचारतात, पास्टर हा कोरोना कुठून आला, कोणामुळे आला, परमेश्वरने आणला का सैतानामुळे आहे? अरे तो कोरोना कुठून पण येऊ दे ना, तुझं काम काय? देवाचं वचन पाळ ना, देवाच्या वचनात राहा, देवाचा स्वीकार कर, संपला विषय. God will not allow you to die. He will protect you. जर तुम्ही परमेश्वराच्या मार्गात आहात तर परमेश्वर तुम्हाला असं मरू देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. देव लोकांना, children of the Lord, they don't want to follow small things. They want deep revelations. आज लोकांची अवस्था अशी झालेली की परमेश्वर ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, आज्ञा देतो, ते पाळत नाही, परंतु त्यांना गुड रहस्य जाणून घ्यायचे आहेत. छोट्या गोष्टीत विश्वास राहिला तरच मोठ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. Some people, they don't
want to solve fill in the blanks, match the following, they just concentrate on the big answer. That's why they fail. काही लोक आहेत की जसे परीक्षेमध्ये ते जे एक मार्काचे लगेच मिळणारे उत्तर असतात की गाड्याला जागा भरा, जोड्या लावा, चुका बरोबर, हे लगेच मिळणारे मार्क आहेत, त्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. तर जे 2 मार्कासाठी एक पान लिहायचं त्याच्यावरती लोक लक्ष देतात. And that's why they fail actually. That's why they perish. खूप वेळेस असं होतं की जिथून पास होणारे मार्क आहेत त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जिथं मार्क्स मिळायची गॅरंटी देखील नाही असे प्रश्न उत्तर करत बसतात की ते फेल होतात. My depression, oh God, small of what the Bible says, small things. Say truth, don't tell lies, don't cheat anyone, obey the word of God, respect God, follow His word, you'll be blessed. पण अशा छोट्या गोष्टी जे बायबल आपल्याला करायला सांगतं की नेहमी सत्य बोला, प्रीती करा, खोटं बोलू नका, ह्या ज्या गोष्टी आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपण आशीर्वादित होतो. Praise the Lord. हालेलुया. So now is the time to sow into the Lord's kingdom. ही वेळ आहे परमेश्वराच्या राज्यात पेरण्याची. I'm not saying that getting deep revelations is not bad. It is good to know the word of God. It is really nice. But rather than debating on these things, I will prefer and I will tell you to follow the word of God. कारण गूढ रहस्य परमेश्वराचे काय आहेत हे जाणून घेणं याच्यात काही वाईट नाही, परंतु आपली सुरुवात आपला ट्रॅक व्यवस्थित असावा की छोट्या गोष्टीतून आपण मोठ्या गोष्टीत जाणार आहोत. Praise the Lord. हालेलुया. So you sow into the Lord's kingdom happily and cheerfully. ह्या समय आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आनंदाने संतोषाने पेरणार आहोत. God will surely bless you. प्रभू निश्चित तुम्हाला So you can आशीर्वाद करेल. phone pay, you can Google Paytm, you can Google Pay, and God will surely bless you. आपण तिथे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम द्वारे परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचा दान दशमांश अर्पण आणू शकता. Praise the Lord. हालेलुया. Now is the time that I will pray for everyone, ही वेळ आता मी सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे and you will surely see miracles happening in your life. आणि तुम्ही पाहाल की निश्चित तुमच्या जीवनात चमत्कार होत The आहे. Lord is telling me, प्रभू मला सांगत आहे no matter how much difficult the situation might become all around the world, की ह्या जगामध्ये किती भयान परिस्थिती, कठीण वेळ येऊ द्या, my children, if you believe in that living God, God says, I will protect you and I will bless you. तर परमेश्वर म्हणतो माझ्या लेकरांनो जर तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, भरोसा आणि खात्री आहे तर मी तुम्हाला वाचवेन, तुम्हाला आशीर्वादित करेन. The Lord's presence is coming in many people's life right now. ह्या समय खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती उतरून येत Some आहे. people are feeling a great load on their back. काही लोक आहेत की त्यांना असं वाटतं त्यांच्या पाठीवरती ओझं आहे. The Lord is taking away that load away from you. परमेश्वर तुमचे ते ओझे जे आहे जीवनामधील ते काढून टाकत आहे. Sickness is going away from your body right now. तुमच्या जीवनातील आजारपण निघून जात आहे. God is healing you right now. प्रभू तुम्हाला या समय आरोग्याने भरत The आहे. power of God is coming down. परमेश्वराचं सामर्थ्य उतरून येत The आहे. lust from your body and mind is going away. तुमच्या शरीरातील मनातील वासना निघून जात आहे. God is healing you. Many people माझ्या देवाच्या लेकरांनो तुम्हाला प्रभू आरोग्याने भरत आहे. be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. There is one father, I can see he is admitted in the hospital and that sister and the brother is praying for that father. मी पाहत आहे एक वडील जो दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि मुलगी आणि एक मुलगा मी पाहत आहे जे प्रार्थना करत आहेत. God, the doctor, that ventilator father, the doctor is taking out that ventilator and God is healing that father right now. ते डॉक्टर जे आहेत ते व्हेंटिलेटर वरून ते वडिलांना बाहेर काढत आहेत आणि परमेश्वर त्या वडिलांना आरोग्याने भरत आहे. Receive healing in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य स्वीकार. The spirit of fear I command you to live in Jesus' name. भीतीचा आत्मा धमकावतो येशूच्या नावात निघून Thank you, जा. Master, for the great blessings which are coming in your people's life. प्रभू तुझ्या लोकांच्या जीवनात जे अद्भुत आशीर्वाद येत आहेत त्यासाठी तुझे आभार मानतो. Children of the Lord is telling me, repent, for the kingdom of God is at hand. देवाच्या लेकरांनो तुम्ही पश्चाताप करा कारण परमेश्वर म्हणत आहे पश्चाताप करा कारण की स्वर्गाचं राज्य जवळ The आहे. Lord says, whosoever believes in me and whosoever decides to walk in his presence, God is giving a protection cover around you and your children and around your household. प्रभू मला सांगत आहेत की जे लोक प्रभूवरती विश्वास ठेवत आहेत, प्रभूच्या मार्गात चालत आहेत, तर त्या लोकांवरती प्रभू त्यांच्या घराण्यावरती, त्यांच्या कामधंद्यावरती, सर्व गोष्टींवरती कुंपण टाकत आहे. Receive peace
The peace from the Lord Jesus Christ right now. प्रभू येशूची शांती ह्या समय स्वीकारा येशूच्या नावात. Many people are asking for the anointing. The Holy Spirit anointing is coming upon खूप you. सारे लोक अभिषेकासाठी प्रार्थना करत आहेत. ह्या समय परमेश्वराचा पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावरती उतरून येत I आहे. can see the heavens open and the ladder is there and the angels are coming down. मी पाहत आहे स्वर्ग उघडला आहे, त्यातून एक शिडी मी पाहत आहे आणि स्वर्गदूत खाली येताना पाहत आहे. Many blessings are coming for the people who are asking for blessings. जे लोक आशीर्वाद परमेश्वराकडे मागत आहेत त्या लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत आहे. But God is blessing many people by the anointing and the gifts of the Holy Spirit and the fruits of the Holy Spirit. या समय परमेश्वर अनेकांना पवित्र आत्म्याच्या फळांनी दानांनी अभिषिक्त करत आहे. Many people are worried for their job. God is giving you jobs. खूप सारे लोक नोकरीसाठी चिंताग्रस्त आहेत. प्रभू तुम्हाला नोकरी देऊन आशीर्वादित करत आहे. Sister Snehal, God is blessing your father. सिस्टर स्नेहल, प्रभू तुमच्या वडिलांना आशीर्वादित करत आहे. Brother Raju, God is solving your problems. ब्रदर राजू, प्रभू तुमच्या समस्या सोडवत आहे. He is blessing you financially. तो तुम्हाला आर्थिक आशीर्वादित करत There आहे. is one sister who is praying for her father, but father is having paralysis. God is healing your father. प्रभू मला दाखवत एक सिस्टर जी तिच्या वडिलांसाठी प्रार्थना करते ज्यांना पॅरालिसिस झाला आहे. Brother Ronnie, God is changing your life and He is filling you with the Holy Spirit. ब्रदर रॉनी, प्रभू तुमचं जीवन बदलत आहे आणि पवित्र आत्म्याने भरत आहे. Thank you, Master, for the great miracles. प्रभू अद्भुत चमत्कारांसाठी तुझे आभार मानतो. Brother Samuel, God is blessing you. ब्रदर सॅम्युएल, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Thank you, Master, for the great love. प्रभू तुझ्या अगापे प्रेमासाठी तुझे आभार मानतो. Thank you that you are with your children. प्रभू तू तुझ्या लेकरांबरोबर आहे, तुझे आभार मानतो. Sister Swapna, God is healing your family. सिस्टर स्वप्ना, प्रभू तुमच्या परिवाराला आरोग्याने भरत आहे. Receive healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. All the allergies in the body, I command that allergy to leave right now in Jesus' name. शरीरामध्ये सर्व प्रकारची ॲलर्जी मी धमकावतो, येशूच्या नावात निघून जा. Thank you, Master, for the great healing. प्रभू अद्भुत आरोग्यासाठी तुझे आभार मानतो. HIV is cancer spirit, I command you to leave in Jesus' name. HIV कॅन्सरचं स्पिरिट मी धमकावतो, येशूच्या The नावात spirit निघून जा. of death, sudden death, I command you to leave in Jesus' name. अचानक मृत्यूचं बंधन धमकावतो, आज्ञा करतो, येशूच्या नावात निघून जा. Brother Prakash, in your family there is a great dark spirit. Right now it is going away from your family. ब्रदर प्रकाश, तुमच्या जीवनात मी अशा अंधकारक बंधनं पाहत आणि ते सगळे येशूच्या नावात ह्या क्षणी निघून जातात. Thank you, Master, for the great love of yours for your people. प्रभू तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या आगापे प्रेमासाठी तुझे आभार मानतो. Many people today they are getting free from the slavery of the devil. आज खूप साऱ्या लोकांना सैतानाच्या गुलामगिरीतून सुटका मिळत आहे. Receive Jesus right now या क्षणी येशूचा स्वीकार करा. as the personal Savior. वैयक्तिक तारणारा म्हणून येशूचा स्वीकार करा. God is blessing many people today. प्रभू आज खूप साऱ्या लोकांना आशीर्वादित करत आहे. Thank you, Master, for the great miracles. प्रभू अद्भुत चमत्कारांसाठी तुझे आभार मानतो. Thank you for your agape love. प्रभू तुझ्या आगापे प्रेमासाठी तुझे आभार मानतो. The economy of India is rising in the coming years. प्रभू मला दाखवत आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधरत आहे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Australia in the coming days will be a blessed nation also. येणाऱ्या दिवसांमध्ये वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया देखील आशीर्वादित होत आहे. The Lord is saying प्रभू मला सांगत आहे the great light is coming upon in this world. की एक मोठा प्रकाश या जगात Very soon, Savior is coming. खूपच लवकर तारणारा तो पुन्हा येत आहे. Very soon, rapture is going to take place. खूपच लवकर प्रभूचं आगमन होत आहे, रॅप्चर होणार आहे. That prophecies which are just left, few prophecies which are yet to be fulfilled, are going to get fulfilled. ज्या तुरळक भविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या राहिलेल्या आहेत त्या आता पूर्ण होतील. The Lord is telling me, तो मला सांगत children of God, देवाच्या लेकरांनो, repent and come in the presence of the living God. पश्चाताप करा आणि परमेश्वराच्या राज्यात या मार्गात या. Thank you, Master, for the great blessings for your people. प्रभू तुझ्या लोकांना तुझे आशीर्वाद दिलेस, तुझे आभार मानतो. Today, many people are worried for their bread and for their job and finance. आज खूप सारे लोक नोकरी आणि भाकरीसाठी खूप चिंताग्रस्त But आहेत. Lord is blessing you and He will give you the best of the best. परंतु प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि उत्तमातलं उत्तम दे. Thank you, Master, for your great love. प्रभू तुझ्या आगापे प्रेमासाठी तुझे आभार मानतो. This prayer we ask in Jesus' name. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन. Praise God. हालेलुया. My dear precious children of God, माझ्या देवाचे प्रियाने, stay blessed. आशीर्वादित राहा. God is with you all. प्रभू तुम्हा बरोबर आहे. Start praying, start reading the Bibles, and be in the presence of the Lord.
प्रार्थना करायला सुरुवात करा, बायबल वाचायला सुरुवात करा, परमेश्वराच्या मार्गात राहा. And whatever prayer request you are having, you can surely send it to me. जे काही तुमचे प्रेयर रिक्वेस्ट असतील तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता किंवा मला पाठवू शकता. मी जरी उत्तर दिलं नाही तरी त्या प्रार्थना विनंत्यासाठी मी प्रार्थना करत राहतो. God will surely bless you. प्रभू निश्चित तुम्हाला आशीर्वाद देतो. So see you tomorrow evening by 8 p.m. उद्या संध्याकाळी 8 वाजता आपण पुन्हा भेटू. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. See you. Bye. Take care. काळजी घ्या. परमेश्वराच्या सानिध्यात राहा.